आपल्याही आयुष्यामध्ये असे काही सिग्नल्स मिळत असतात की जे ओळखणं गरजेचं आहे. आणि या 7 सामाजिक पातकाच्या अनुषंगानं मी काही तुमच्याशी संवाद साधणार आहे. मला आठवतंय सायन्स विदाउट ह्युमॅनिटीच्या अनुषंगानं बोलतो. मी नगरलाच SP असताना लोणीला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर आले होते. विजन कशा पद्धतीचं असलं पाहिजे त्याचं एक उदाहरण आहे, क्लासिक उदाहरण. कशासाठी आले होते? त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी. आणि वाढदिवसा दिवशी ते मुलांसाठी, कुठल्या मुलांसाठी जे हँडिकॅप मुलं आहेत त्यांच्यासाठी जयपूर फूट प्रेझेंट घेऊन आले होते. कशा पद्धतीचा जयपूर फूट होता? पृथ्वी क्षेपणास्त्र बनवताना त्याचं जे आवरण बनवण्यात आलं त्या आवरणाच्या मटेरियलचा किंवा मेटलचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे मटेरियल पृथ्वी क्षेपणास्त्र जे पाकिस्तानवरती मारा करण्यासाठी खास इंडियानं बनवलेलं होतं, 300 किलोमीटर त्याची रेंज असणार, हे आवरण जे आहे ते इतकं हलकं आहे आणि टणक आहे. हेच मटेरियल जर जयपूर फूटमध्ये वापरलं तर जे हँडिकॅप मुलं आहेत त्यांना किती सोयीचं ते पडेल. तो विचार करून त्यांनी खास त्या मटेरियलचे जयपूर फूट बनवून त्यांच्या वाढदिवसा दिवशी जी हँडिकॅप मुलं आहेत, फिजिकली चॅलेंज्ड मुलं आहेत, त्यांना देण्यासाठी ते त्या ठिकाणी लोणीला आणि त्या वाढदिवसा दिवशी त्यांनी गिफ्ट दिली. हा मानवतावाद आहे सायन्स मधला. मला आठवतं त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मला ते 3 टेररिस्ट समोर दिसले. त्यावेळेला हॅवर सॅक्स होत्या. त्याच्या अगोदर साधारण 9:30 वाजले असतील. मी ओबेरॉयमध्ये ASL आमची संपली. ASL म्हणजे ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग. आपले पंतप्रधान 28 नोव्हेंबरला ओबेरॉयमध्ये एक टाइम्स नाऊ चॅनेलचा कार्यक्रम होता, त्यासाठी येणार होते. म्हणून मी SPGचे अधिकारी, आमचे सगळे प्रोटेक्शन आणि सिक्युरिटीचे अधिकारी अशी ASL करत होतो. ती 9:30ला संपली डॉट. आणि मी त्यावेळेला जेवायला विनंती पण केली की सर आपण इथंच जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आणि तर SPGच्या आयजी म्हटली की मी अगोदर कमिटमेंट दिलेली, म्हणून आम्ही तिथनं डक्स म्हणजे त्यांना रेडीमेड आम्ही हॉलमध्ये सापडलो असतो. त्याच्यावेळी ते जेवण कॅन्सल झाल्यामुळे मी घरी निघालो. घरी पत्नीला काय मी जेवण पण बनवायला सांगितलं नव्हतं. जाताना मी काहीतरी पार्सल बरोबर घ्यायचं म्हणून डाळ भात शेजारच्या हॉटेलमधून आणायला लावला. मी मेट्रोच्या शेजारी इन्स्पेक्टर क्वार्टर्स पण मला मिळाल्या नव्हत्या, त्या इन्स्पेक्टरच्या क्वार्टर्समध्ये मी राहत होतो. आणि घरी पोहोचलो, जेवायला बसलो, युनिफॉर्म उतरलाच नव्हता. इनफॅक्ट माझा त्या दिवशी नाईट राऊंड पण होता योगायोगानं, पण नाईट राऊंड 12 वाजता सुरू होतो. या सगळ्या एरियाचा मी DCP म्हणजे आपण जो सिनेमात एरिया पाहतो, नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह, हे मलाबार हिल, कुलाबा, कफ परेड, हा सगळा हायफाय एरिया आपण जो सो कॉल्ड पाहतो त्या एरियाची माझ्याकडे जबाबदारी होती. आणि घरी पोहोचलो, 2 घास खाल्ले असतील. 9:40 डॉट मला आमचे ऍडिशनल CP डॉक्टर वेंकटेशम सरांचा फोन आला. विश्वास, लिओपोल्ड के पास फायरिंग चल रही है, रश टू दॅट प्लेस. मला मानवतावाद आणि विज्ञान याच्याशी संदर्भात आपल्याशी संवाद साधायचा, ते अनुषंगानं मी बोलत आहे. मी म्हटलं काय झालंय सर एक्झॅक्टली? एक कॉन्स्टेबल भी जखमी हुआ है ऐसे पता चल रहा है. सडनली वाटलं काहीतरी गँगवॉर असेल, काहीतरी असेल. पण लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये 3 महिन्यापूर्वी आलेलं एक लिओपोर्ट असं लिहून आलं होतं. लिओपोर्ट नावाचं काहीतरी एक टार्गेट आहे टेररिस्टच्या समोर, आणि ते हायकोर्ट किंवा DGP ऑफिस असू शकतं. पण त्यावेळेला आम्ही विचार केलेला होता की लिओपोर्ट हे लिओपोल्ड हॉटेल असेल, कारण या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक बियर प्यायला येतात. ते टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. म्हणून तिथल्या मॅनेजमेंट बरोबर खूप सविस्तर चर्चा केलेली होती. आणि सगळ्यात महत्वाचं, परमेश्वरानं सिग्नल दिला होता की नाही मला माहित नाहीये. आणि त्या संदर्भात प्रधान कमिटी ज्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली त्यांनी आमच्या टीमबद्दल कौतुकाचे उद्गार काढलेले आहेत. 26 नोव्हेंबरला हल्ला झाला. 24 नोव्हेंबरला 2 दिवस अगोदर मी त्या हॉटेलच्या बाहेर जाऊन कंट्रोलला कॉल दिला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर, आता इथं मी कुलाबा कॉजवे मध्ये गेला, प्रचंड गर्दी असते नागरिकांची. इथं बॉम्बस्फोट झाला तर मोठ्या प्रमाणावर हॉकर्स आणि हॉकर्सच्याकडे खरेदी करणारे प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारे गर्दीतले नागरिक मरतील. त्यामुळे इथले हॉकर्स सगळे साफ करण्याची आवश्यकता आहे. टेररिस्ट थ्रेटवरचं प्लेस आहे. आणि त्या आणि दुसऱ्या दिवशी 24 आणि 25ला 193 हॉकर्स महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही तिथं साफ केलेले होते. त्यामुळे टेररिस्टने जे रॅन्डम बाहेर फायरिंग केलं त्यात एकही नागरिक मृत्युमुखी पडला नाही. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, वाचलं असेल तुम्ही वर्तमानपत्रामध्ये, लिओपोल्डमध्ये 9 लोक मृत्युमुखी पडले. ते सगळे आपले भारतीय होते. इनफॅक्ट त्या रात्री त्या हॉटेलमध्ये 35 ते 40 फॉरेनर्स होते. आणि आपले इंडियन कस्टमर्स तिथे कमी असतात. 15 ते 20 कस्टमर्स हे इंडियन्स होते.
Whereas मृत्युमुखी मात्र आपलेच सगळे लोक पडले, की परकीय नागरिक तिथं मृत्युमुखी पडला नाही. कारण असं की ज्या वेळेला हे दोघं टेररिस्ट आतमध्ये घुसले, एक ग्रेनेड ब्लास्ट केला, त्यावेळेला सगळ्या परकीय नागरिकांना माहित होतं की ड्रिल त्यांनी काय करायचे. तो ब्लास्ट झाल्या सगळे फ्लॅट झोपले आणि आमचे भारतीय वर तोंड करून बघत बसले. त्यामुळे दुसरा जो टेररिस्टनी AK-47चा बस्ट केला, त्याच्यात सगळे आपले लोक मृत्युमुखी पडले. आपल्यावरच आपण हसतो, याचं हे उदाहरण आहे. इस्रायल सारख्या देशामध्ये 2 मिनिटांमध्ये त्या देशाचं शांतता काळातल्या देशामधनं युद्ध सदृश्य देशात रूपांतर होत असतं. प्रत्येक नागरिकाला माहित आहे की त्याची जबाबदारी काय आहे, त्याचं कर्तव्य काय आहे. ही ड्रिल त्यांना माहित असते. त्यामुळे लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या लक्षात ते आलं. माझ्याकडं सगळेजण म्हणतात, अरे तू रिव्हॉल्वर घेऊन कसा घुसला. माझ्याकडे रिव्हॉल्वर नव्हती, माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होतं. ग्लॉक पिस्टल हे मॉडर्न वेपन आहे आणि माझी झोन 1ला नेमणूक झाल्यानंतर मी ग्लॉक पिस्टल स्वतःसाठी इश्यू, ते फक्त अँटी टेररिस्ट स्क्वॉडच्याच अधिकाऱ्यांना दिलं जातं, ते मी माझ्यासाठी इश्यू करून घेतलेलं होतं विशेष परवानगी घेऊन. रिव्हॉल्वरमध्ये 6 गोळ्या असतात, त्याच्यामध्ये 18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स माझ्याकडे होते. मी 18 गोळ्यांचं मॅगझिन एक भरलेलं होतं, दुसरं मॅगझिन भरायला सुरुवात केली. ड्रायव्हर आणि RTPC माझे अमित खेतले, तरुण मुलगा, त्याला 3 वाजताच्या गोळीबारामध्ये 3 गोळ्या लागल्या. आत्ताच्या DG इन्सिग्निया त्याला मिळाला नुकताच. त्याला म्हटलं तुझ्याकडे कुठलं किती राऊंड्स आहेत. सर 30 राऊंड आहेत. माझ्याकडे 40 राऊंड आणि त्याच्याकडे 30 राऊंड, म्हणजे 70 राऊंड आमच्याकडे सफिशियंट राऊंड होते असं त्यावेळेला वाटतं. तुलनेनं कमी होते, कारण प्रत्येक टेररिस्टकडं एक AK-47 आणि डबल मॅगझिन म्हणजे भरलेली मॅगझिन 30 गोळ्याची अशी 550 गोळ्या असे होळे प्रत्येक एका टेररिस्टकडं 550 ते 600 गोळ्या, सुट्ट्या 70 गोळ्या आणि 550 भरलेल्या गोळ्या, म्हणजे मॅगझिन लोड केलेले असे भरून ठेवलेले होते. म्हणजे ते भरायचे राऊंड पण वेळ तेवढा नव्हता आणि ते चिकटपट्ट्यांनी बांधलेले होते. म्हणजे एक संपलं की उलट्या बाजून दुसरं घालायचं. म्हणजे ते वेगळे, म्हणजे तुम्ही सिनेमात पाहिलं असेल कदाचित, ते उलट्या बाजून लगेच त्यात लोड करता येईल अशा पद्धतीचं. प्रत्येकाकडं 20 ते 25 ग्रेनेड्स, म्हणजे एक ग्रेनेडचा ब्लास्ट झाला तर त्याच्या 25 मीटरच्या परिघामधला माणूस मेलाच पाहिजे. आणि प्रत्येकाकडं 8 kgचा एक RDXचा बॉम्ब. RDXचा बॉम्ब 8 kgचा, म्हणजे डोम मध्ये जे ब्लास्ट झाल्यानंतर ताजमध्ये 3 वाजता तशा पद्धतीचा ब्लास्ट. सुदैवानं तो CST मधला बॉम्ब 5 तारखेला डिफ्यूज करण्यात आला, तोपर्यंत लोकेटच झाला नव्हता. असे प्रत्येकाच्या प्लास्टिकच्या बॅगेमध्ये आमच्या सब इन्स्पेक्टरनी उचलून बॉम्ब नेले. ओबेरॉयच्या दारावरचा साळुंखे नावाच्या माझ्या इन्स्पेक्टर तो उचलून नेला हातामध्ये. सुदैवानं तिथं काय ती घटना घडली नाही, तो डिफ्यूज करण्यात आला, टायमर सेट झाला नव्हता व्यवस्थितपणे. प्रत्येकाकडे ऍडिशनल पिस्टल आणि पिस्टलचे 60 राऊंड अशी प्रचंड मोठी सामुग्री घेणारे हे 18 ते 25 वयोगटातले हे टेररिस्ट हे ट्रेंड होते, वेल ट्रेंड होते. त्या तुलनेत आमच्याकडे अम्युनिशन, वेपन्स, त्यांच्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट्स नव्हते, माझ्याकडेही नव्हते. तो वेगळा विषय आहे, त्याच्या संदर्भात मी बोलत नाहीये. पण ज्यावेळेला हा कॉल आला त्यावेळेला मी खाली उतरलो. माझ्या RTPCला मी माझी त्याची पिस्टल लोड करायला सांगितली. माझी पिस्टल मी लोड करून घेतली आणि वी वेर रशिंग. आम्ही मेट्रो थिएटर क्रॉस करताना मला माझे DGP, त्यावेळेचे देन DGP AN रॉय साहेबांचा फोन आला की विश्वास, ताज में ग्रेनेड ब्लास्ट हो रहे हैं और AK-47 के राउंड्स की आवाज आ रही. स्पेसिफिक माहिती त्यांनी दिलेली होती. ताजमध्ये हे काहीतरी झालंय हे लक्षात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे काही किरकोळ घटना नाही आहे, हे काय गँग वॉर नाही आहे, हे काय इंटरनल रायव्हलरीतनं झालेला गोळीबार नाही आहे. हा दहशतवादी हल्ला आहे आणि खूप मोठा हल्ला आहे. आणि माझी घड्याळ झटकन 1.5 महिन्यापूर्वी, गेलं 1.5 महिन्यापूर्वी ताजवरती असं काहीतरी होईल असंही लिहून आलं होतं. म्हणजे काही या गोष्टी तुम्हाला माहित असतील किंवा तुम्ही कदाचित मीडियामध्ये ऐकल्या पण असतील. 26 तारखेला असं लिहून आलं की ताज हे वन ऑफ द टेररिस्ट टार्गेट राहील. म्हणून मी 27 तारखेला त्यांच्या सिनियर मॅनेजमेंटला बोलवलं की मला 29ला व्हिजिट तुमच्याकडे करायचं. त्याच्या अगोदर पण व्हिजिट केली, पण ती बाहेरची पेरिफेरी आम्ही बघून घेतली. 29 तारखेला मी ते ताज हॉटेल कोपरान कोपरा, त्याची पायरी कुठं आहे, त्याचे दरवाजे कुठं आहे, त्याची फायर स्प्रिंकलर सिस्टम कशी आहे, त्याचे एक्झिट गेट्स कुठले आहेत, त्यांचे फायर ब्रिगेडच्या अनुषंगाने असणाऱ्या गोष्टी कशा पद्धती, CCTV कंट्रोल रूम कशा पद्धतीचे, एक्झिट गेट्समध्ये कुठल्या ठिकाणी बॅरियर्स आहेत, कुठल्या ठिकाणी बॅरियर्स नाहीत, आणि जर इमर्जन्सी झाली तर काय कशा पद्धतीनं हे 9 तास मी त्याचं परीक्षण केलेलं होतं. त्यामुळे आम्ही जे 6.5 तास तिथं बॅटल केलं, मी आणि माझे 6 अधिकारी आणि कर्मचारी होतो. HITच करतात, हाऊस इंटरव्हेन्शन टीम, 6 किंवा 7 लोकांच्यात. मेजर उन्नीकृष्ण असतील त्यांच्यावर 6-7च लोक, एवढी छोटी टीमच असावी लागते. तर काही 100 लोक रश करून चालत नाहीये टेररिस्ट अटॅकला त्यांना लीड करायला, कारण क्रॉस फायर मध्ये माणसं मरण्याची खूप जास्त शक्यता असते. तर
हे लक्षात आल्यानंतर ती मला ड्रिल आठवली की त्या ठिकाणी मग दुसऱ्या दिवशी मी तिथल्या टॉप मॅनेजमेंटवर बैठक घेऊन त्यांना डूज अँड डोंट्स वर 28 सूचना काय काय केलं पाहिजे. म्हणजे साधं उदाहरण, नॉर्थकोट गेट, जे नॉर्थकोट गेटनं टेरेस घुसले त्या गेटवरती इंजिनिअरिंग येतात. मला काय इंजिनियर नाहीये मी सांगितलं त्यांना की अशा पद्धतीचं रील लावा आणि ऑटो डोअर्स पाहिजेत की बटन दाबल्यानंतर कुठे आपल्याला सिग्नल मिळाले की डोअर्स खाली आले पाहिजेत, जसे शेअर मार्केटमध्ये आम्ही करून घेतलेले होते. तिथं ते जर ग्रिल हेरिटेज डिपार्टमेंटनं काय ते परवानगी दिली नाही हा वेगळा विषय झाला. तिथं ग्रिल जर साधं लावलं असतं, ते टेररिस्ट बघा तुम्ही ते AK-47 घेऊन आले, ते काचा फोडल्या, दे वॉल्टेड इनसाइड, सहज आतमध्ये आले. तिथं ते ग्रिल लावलं होतं, कुलूप लावलं होतं तिथं, इट वॉज लॉक्ड, दे वॉल्टेड इनसाइड. तर तिथं ग्रिल लावला असतं तर प्रश्न वेगळा झाला असता. मी तिथं 6 कॉन्स्टेबल ठेवलेले होते, पण आम्ही दंगल करण्यात प्रसिद्ध आहे. 13 तारखेला मी ते कॉन्स्टेबल्स जे बाहेर सिक्युरिटीसाठी लावलेले ते दंगल धुळ्याला सुरू झाली म्हणून तिथून ते स्थलांतरित करण्यात आले. हे वेगळे विषय आहेत. पण ताजला अटॅक झालाय हे लक्षात आल्यानंतर मला ही सगळी चित्र आठवली आणि मग मी माझ्या मदतीसाठी रिइन्फोर्समेंट मागून आय रश टुवर्ड्स ताज. ताजच्या मुख्य दरवाजावर गेलो नाही, ताजच्या रिअर एंट्रन्सला. ताज तुम्हाला माहित असेल बांधताना उलटं बांधलेलं आहे. म्हणजे ताजची 1905 साली बांधलेली एक सुंदर वास्तू आहे, पण ते समुद्राच्या दिशेनं त्याचं तोंड असायला पाहिजे होतं. पण त्यावेळेला आर्किटेक्टनं ते म्हणजे इंग्लंडमधून इथंपर्यंत पोहोचे तोपर्यंत 3 महिन्याचा अवधी लागायचा आणि आर्किटेक्टनं तो मॅप पाठवला, तो उलट्या दिशेनं बांधलेला आहे. म्हणजे दिशा त्याची समुद्राच्या दिशेनं तोंड पाहिजे होतं, ते उलट्या दिशेनं तोंड आहे. आणि जुनी वास्तू जी आहे 1905 ला बांधलेली ते ओल्ड हेरिटेज विंग, आणि तुम्ही जी नवीन इमारत पाहता 18 मजल्यांची ती नवीन ताजची इमारत 1960 ला बांधलेली आहे. आणि सगळा काही प्रकार झाला तो ओल्ड हेरिटेज विंग मध्ये झाला. त्यामुळे मेन गेटवर न घेता विरश टुवर्ड्स रिअर साइड जिथं स्विमिंग पूल आहे तिथं सुनील कुडियादी ताजचा सिक्युरिटी चीफ तो वाटच पाहत होता. कारण पहिली टीम आमची 9:51 कारण CCTV मध्ये या सगळ्या नंतर गोष्टी आपल्याला रिव्हेरीफाय करता येतात. 9:51 आम्ही त्या गेटवर पोहोचलो. तो प्रचंड घाबरलेला होता. सुनील यंग मॅन, कराटेचा ब्लॅक बेल्ट असणारा, पण तिथं काही कराटेचा उपयोग नव्हता. तर तो म्हटला सर दे आर किलिंग पीपल, सर प्लीज डू समथिंग. म्हटलं सर कीप क्वाईट, मला फक्त सांग कुठल्या दिशेनं ते रेस्ट झालेले आहेत. मग मी, माझा बॉडीगार्ड आणि त्याचे 2 सिक्युरिटी एड्स, म्हणजे त्याचे सिक्युरिटी गार्ड्स 2 आणि तो, आणि एक पाठीमागनं आमच्या कोणतरी लोंबकळत पत्रकार आला, त्याचं नाव इंडियन एक्सप्रेसचा फोटोग्राफर प्रभू नावाचा, तो पाठीमागनं कधी घुसला माहित पण नाहीये. वी रश्ड इनसाइड आणि स्विमिंग पूल साईडला आम्ही पोहोचलो. तिथं कुत्री त्यांनी मारून टाकलेली होती. डॉग्स आम्ही सांगितलेल्या सूचनाप्रमाणे त्यांनी बॉम्ब डिटेक्शनसाठी डॉग्स काही नेमलेले होते, ते त्यांनी मारून टाकलेले होते. काही फॉरेनर्स तिथं रक्ताच्या थारोळ्यात डेड बॉडीज त्यांच्या पडलेल्या होत्या. स्विमिंग पूलमध्ये काही डेड बॉडीज होत्या. खालचा मजला आम्ही रश करताना आम्हाला वरच्या बाजूल्यानं गोळीबाराचे आवाज यायला लागले. तर म्हटलं टेक मी टू दॅट साईड. म्हणून आम्ही जे एक्झिट गेट आहे, फायर झाल्यानंतर ज्या गेटनं आपण बाहेर पडतो त्या गेटनं आम्ही पहिल्या मजल्यावर गेलो. तर 2 तरुण मुली रक्ताच्या थरोळ्यात होत्या, त्यांचे दंड ब्लास्ट झालेले होते गोळीबारानं. ते दोन्ही सिक्युरिटी गार्ड होते. त्यांना म्हटलं की यांना हॉस्पिटलला घेऊन जा. ते आर्थपणे विनवण्या करत होत्या मदतीसाठी. आणि मग आम्ही चौघच, मी, माझा बॉडीगार्ड सुनील आणि तो पाठीमागं आलेला फोटोग्राफर तरंगत फर्स्ट फ्लोअरवरती गेलो. फर्स्ट फ्लोअरवरनं वरच्या मजल्यावरची आवाज येतो म्हणून सेकंड फ्लोअरवरती गेलो. सेकंड फ्लोअरवरनं रॉयल स्टेअर केस, म्हणजे त्या इमारतीचं 2 भागामध्ये दक्षिण विंग आणि उत्तर विंग, उजव्या बाजूची दक्षिण विंग. त्या दक्षिण विंगच्या दुसऱ्या मजल्यावरून आम्ही रॉयल स्टेअर केसच्या दिशेनं भिंतीजवळ गेलो. त्यावेळेला सुनीलनं 3 पाठमोरे अतिरेकी मला दाखवलं, सर दे देअर आर. आणि एकही फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा डिले न करता मी बॅटल कॉक पोझिशन, म्हणजे नेम धरून नाही, बॅटल कॉक पोझिशननं माझ्या ग्लॉक पिस्टल मधून 3 राऊंड फायर केले. क्लोज डिस्टन्स, साधारण 15 मीटरचं सुद्धा अंतर नव्हतं. एक गोळी एकाच्या पायावर लागली. म्हटलं सुनील ओरडला. माझ्या काळजात चर्र झालं की हा मी गोळी मारली, पण हा साला टेररिस्ट आहे का टुरिस्ट आहे? कारण हॅवरसॅक घेतलेली, हातात बॅग असणार. त्यावेळेला AK-47 दृष्टीपथात आली नव्हती, पाठमोरे होते हे. आणि मी पाठीमागं वळलो, तेवढ्यात तिघही आम्ही वळलो. AK-47चा फर्स्ट आमच्या दिशेने झाला आणि लक्षात आलं की हे टेररिस्ट आहेत. 2, 3, 5 सेकंदाचा पॉज घेऊन आम्ही नंतर आडोशानं पाहण्याचा प्रयत्न केला. दे हॅड व्हॅनिश्ड. कुठे गेले काही कळत नव्हतं. पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे टेररिस्टकडे वेपन्स ऍडव्हान्स्ड होते, सामुग्री, पण आपल्याला पोझिशन कुठली महत्वाची, म्हणून आम्ही 6व्या मजल्यावर जाण्याचा निर्णय घेतला. 6व्या मजल्याला आम्ही कारण वरच्या बाजून आपण फायर चांगल्या पद्धतीनं करू. आणि त्यांनी ज्या वेळेला वरच्या मजल्यावर पोझिशन्स घेतल्या त्यावेळेला आम्हाला न्यूट्रलाइज करायला त्यांना फायदा झाला, म्हणून 6वा मजला घातला.
दक्षिण विंगचा 6वा मजला म्हणजे ज्याच्यात करमबीर कानची फॅमिली जळून खाक झाली. तुम्ही ते वाचलं असेल, मी ते दृश्य मला अजूनही आठवतं की ती आई त्या छोट्या मुलाला घेऊन स्विमिंगच्या टब मध्ये बसली होती. कदाचित तिला वाटलं असेल की आगीच्या छळांनी या स्विमिंग टब मध्ये थोडीशी थंडावा मिळेल, आणि तिचा तिथं कोळसा दोघांचाही झालेला होता. दुसरा मुलगा त्या कॉट खाली जळून खाक झाले, म्हणजे जळून मृत्युमुखी झालेला होता. सविना सहगल टाइम्सच्या पत्रकार मोठ्या, त्यांचाही तिथं मृत्यू झालेला होता. प्रत्येकाचा दरवाजा ठोठावत होता, पण कुणी उघडत नव्हतं, कारण त्यांना पोलीस आहेत का कोण आहेत काहीच कळत नव्हतं. प्रचंड दहशतीचं वातावरण होतं. 6वा चेक केला, 5वा चेक केला, 4था चेक केला, 3रा चेक केला, एकही बुलेटचा आवाज नाहीये. 10:47 एकही बुलेटचा आवाज नाहीये. सगळे दुसरा आणि पहिला ऑलरेडी चेक केलेला होता म्हणून खाली आलो, आणि त्या शँडेलियरच्या खाली आम्ही बसलेलो होतो. तेवढ्यात एक ग्रेनेडचा ब्लास्ट त्या रॉयल स्टेअरकेसच्या ठिकाणी झाला. त्यानंतर दुसरं ग्रेनेड ब्लास्ट झाला आणि शँडेलियर ते तुटून खाली आलं. त्यानंतर लक्षात आलं की ते काय पळून गेलेले नाही आहेत, कारण त्यावेळेला वाटत होतं की हे गोळीबार करून मारून पळून गेले. दुसऱ्याकडच्या घटनांच्या बद्दल आम्हाला काहीच माहित नव्हती. ओबेरायला काय सुरू झालंय, सीएसटीला काय सुरू झालंय, नरिमन हाऊसला काय सुरू झालंय, झिरो आयडिया. म्हणून मदत मिळवण्यासाठी मी गेटवरती गेलो. गेटवरती मदत मिळते म्हणून एक जिप्सी पाहिली. जिप्सीच्या खाली 2 कोवळी मुलं, मिसरूडही न फुटलेली, नुकतीच भरती झालेली, राहुल शिंदे जो 3 वाजता शहीद झाला, आणि समाधान मोरे, ही 2 पोरांना म्हटलं तुम्ही बाहेर या. ते आपले घाबरत घाबरत बाहेर आले. कुठली गन आहे? 303 गन आहे सर. किती राऊंड आहेत? 10 राऊंड आहेत सर. म्हटलं 410 मस्केट तर नाही ना, 303 आहे ना. त्यांना सांगितलं ही वेळ आहे देशासाठी मारायची आणि मरायची, याच्यापेक्षा बेस्ट वेळ आपल्या आयुष्यात येऊ शकणार नाहीये. येणार का? यस सर म्हणून उत्तर दिलं त्यांनी. त्यांना बरोबर घेतले. नागराळे सर होते. नागराळे सरांना सांगितलं की सर तुम्ही गेट सगळे मॅन करा. जे काही SRPFचे लोक होते त्यांनी गेट्स मॅन केले, आणि परत वेड्यासारखे, म्हणजे सुइसाइड मिशन मध्ये आम्ही होतो. साऊथ विंग ऑलरेडी चेक केलेली होती. नॉर्थ विंगला सरळ लिफ्ट गाठली, लिफ्टनं 6वा मजला पकडला. तो 6वा मजला चेक केला. त्यावेळेला ते 5व्या मजल्यावर साऊथला, म्हणजे ज्यावेळेला त्यांनी ग्रेनेड ब्लास्ट केले, शँडिलियर ते झुंबर तुटून खाली आलं, त्यावेळेला ते नॉर्थ मध्ये, आम्ही ज्यावेळेला त्यांना साऊथ मध्ये चेक करू त्यावेळेला नॉर्थ मध्ये 384 रूम फोडण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्या रूम मध्ये प्रचंड दारू होती. दारू जर पेटली असती तर त्या हॉटेल जळून भस्मसात झाला असतो. तो वेगळा विषय आहे. त्यावेळेला ते स्विच ओव्हर झालेले होते. 6वा चेक केला, 5वा चेक केला, आणि त्यावेळेला लक्षात आलं की आपण CCTV कंट्रोल रूम मध्ये जाण्याची आवश्यकता आहे. वेळ झाली होती 11:30 पावणे 12. तेही वेपन्स, अम्युनिशन, कारण त्यांना टेररिस्टचा उद्देश काय असतो ते वेगवेगळे उद्देश असतात, आणि ही हाईप, ही लढाई खूप वेळ चालू आहे. त्यामुळे अम्युनिशन ते खूप जपून आणि व्यवस्थितपणे वापरत होते. त्यांना तशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं गेलं असावं. कुठेही अम्युनिशन, म्हणजे इनफॅक्ट त्यांनी होस्टेजेसना सुद्धा मारण्यासाठी अम्युनिशन वेस्ट केलं नाही. आम्ही हे चेक करून खाली येऊन मग तोपर्यंत राजवर्धन DCP SB2 आहेत ते आलेले होते. त्यांच्यावर PSI काकडे आणि PI ढोले हे 2 अधिकारी होते. त्यांना घेतला आणि CCTV रूम मध्ये गेलो. काहीही दिसत नव्हतं. बाहेर गेल्यानंतर आम्ही राजवर्धननं 2 राऊंड हवेच्या दिशेनं फायर केले. फायर केल्यानंतर 1 सेकंदामध्ये आम्ही रूम मध्ये होतो म्हणून वाचलो. म्हणजे इमिडिएटली फायर करून आम्ही आतमध्ये रूमच्या आलो. ग्रेनेड ब्लास्ट झाले. जुनी जी इमारत आहे ती 2 मजल्यांची, मूळ इमारत ताजची होती, ती 2च मजल्यांची होती, आणि ते 2 मजल्यानंतर नंतरचे 4 मजले ते चढवले गेले. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर स्लॅब आहे आणि दुसऱ्यापासून 6व्या मजल्यापर्यंत हॉलो आहे. मध्ये अशी पोकळी आहे, म्हणजे वरून सहज तुमच्यावर निशाणा धरता येतो. आणि त्या हॉलो मधून ते ग्रेनेड त्यांनी ब्लास्ट केले. आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये CCTV मध्ये पाहिलं की 5 लोकांना त्यांनी होस्टेज बनवून ठेवलेलं आहे, आणि त्या 5 जणांना ते बाहेर घेऊन आले. त्यांचे कपडे अर्धनग्न केलेले होते, सगळे पुरुष होते, आणि त्यांना रायफलच्या ठोशानं मारत मारत ते खाली आणण्याचा प्रयत्न करत होते. 3 जण आम्हाला दिसत होते. तीच इन्फॉर्मेशन आम्ही कंट्रोलला दिली की असे 3 टेररिस्ट कॉरिडॉरमध्ये दिसत आहेत, रूम मध्ये काही असू शकतील. 630 आणि 731 मध्ये हे टेररिस्ट आहेत, रूम नंबर 630 आणि 731 मध्ये. ती इन्फॉर्मेशन दिली, तिकडून सूचना घेतल्या. ऍडिशनल रिइन्फोर्समेंटनं पूर्ण पॅक केलेलं होतं. बाहेरच्या बाजूला कुठल्या ठिकाणी ग्रेनेड ब्लास्ट ते करू शकतात त्या जागा आम्ही आयडेंटिफाय केल्या. त्यामुळे सिस्टमॅटिक प्लॅन ठरला. आणि ज्या वेळेला खाली माझ्या CPनी मला सांगितलं की कीप देम पिन डाऊन, नेव्हल कमांडोज आर रिचिंग इन फ्यू मिनिट्स, कीप देम पिन डाऊन सर, वी विल कीप देम पिन डाऊन दो वी डाय. अशा पद्धतीची कमिटमेंट CPला आम्ही दिली, आणि त्यानंतर आमचं युद्ध सुरू झालं. ज्या ज्या वेळेला ते CCTV मध्ये आम्हाला मुवमेंट दिसायची, खाली यायचा प्रयत्न करायचे, त्यावेळेला रॉयल स्टेअरकेसवरती आम्ही 1 किंवा 2 राऊंड फायर करायचो. त्यामुळे ते परत रूम मध्ये जायचे. त्यांना वाटायचं पोलीसची रिइन्फोर्समेंट.
त्यांचा आणि हँडलरचा जो डायलॉग आहे तो इंटरनेटवर पण उपलब्ध आहे. त्याच्यात ते लिहितात, नीचे से पोलीस फायरिंग कर रही है. नीचे से फायरिंग करायला आमच्याकडे राऊंड कुठे, ऑलरेडी 16 राऊंड खर्च झालेले होते. राऊंड करायला एक दोन राऊंड आम्ही सिस्टमॅटिक, त्यांना कळायचं नाही कुठनं फायर करतोय, पण सीसीटीव्ही वरती मुवमेंट, इट वॉज प्लॅन्ड एफर्ट. आणि या पिरियडमध्ये पुरू आणि नौशेरे ताजचे 2 एम्प्लॉई आमच्याबरोबर होते. इंटरकॉम असेल, मोबाईल फोन असेल आणि टेलिफोनच्या साह्यानं जवळजवळ 1350 लोक नवीन ताजमधनं आणि जुन्या ताजमधनं आम्ही बाहेर काढले. 3:30 वाजेपर्यंत हा ऑफिशियल फिगर आहे. एवढी लोक वेगवेगळ्या पद्धतीने. आम्ही जायच्या अगोदर 9:50 9:38 टेरेस्ट आतमध्ये घुसले. पहिल्या 11-12 मिनिटांमध्ये त्यांनी 21 माणसं मारलेली होती. आम्ही गेल्यानंतर एकही माणूस गोळीनं मारू दिला नाही. मारला गेला माझा राहुल शिंदे, दुसऱ्या दिवशी मेजर उन्नीकृष्णन. बाकी सगळे जळून दुर्दैवी त्यांचे काही 6 लोकांचे मृत्यू झाले 6वा मजला पेटल्यानंतर. पण ही आमची पोझिशन ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या हँडलर्स बरोबर टॉक होत होतं. आपण किती बेजबाबदार असतो त्याचं एक दुसरं उदाहरण की हे जे मी लोकेशन दिलेलं होतं 630 आणि 631 मध्ये आहेत, ते कुठल्या तरी वायरलेस मोबाईलवर कुठेतरी वाजलं, ते कुठल्या तरी मीडियावाल्याने ऐकलं, ते टीव्हीवर वाजलं. टीव्हीवर तिकडे पाकिस्तानात हँडलर बघत होते, त्यांनी सांगितलं 630चं 360 झालं. 360 आणि 61 360 और 61 में हो क्या, असे डायलॉग आहेत. तर ते उलट म्हणजे 630चं 361 झालेलं होतं. आणि आमचे मग इंटरसेप्शन त्यावेळेला चालू झालेले होते. त्यावेळेला माझे वरिष्ठ मला म्हणतात ते 360 मध्ये आहेत, 631 मध्ये नाही आहेत. मी माझ्या डोळ्याने पाहतोय, पण त्यांना माहिती मिळते ती इंटरसेप्शन मिळते, तेवढीच क्रेडिबल असू शकते. गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायची. कारण 360 तर आमच्या समोरच होती, तिथं काही असू शकतील. कारण काय रुमर्स इतक्या होत्या की किती टेररिस्ट आहेत, कशा पद्धतीचे आहेत. पण असे सिस्टमॅटिकली न घाबरता आमच्या जवानांनी, कारण त्यांना लक्षात आले नंतर कॅमेरे आहेत, कॅमेरे त्यांनी फोडायला सुरुवात केली. 6वा मजला पेटवला, 5वा पेटवला. जे होस्टेजेस त्यांनी 5 बनवलेले होते त्यांचे हात बांधून त्यांना एका रूम मध्ये टाकलेलं होतं आणि ती जळून मरतील असं वाटलं. पण समाधान नावाचा एक ताजचा एम्प्लॉय होता, त्याने स्वतःचे हात सोडले, त्या 5 जणांना सोडवले. 5च्या 5 जण ते खाली आले, सुखरूप आले, त्यातला एकही मृत्युमुखी पडला नाही. आणि ज्या वेळेला त्यांनी दुसऱ्या मजल्यावर आमचं लोकेशन त्यांना माहित झालं, जुनं ताज जे तुम्ही पाहिलं असेल कधी इंटरनेटवर, त्याच्या सगळ्या फिती आहेत, सगळं नक्षीकाम लाकडाच आहे, लाकडाचं जुनं काम होतं. आणि ते ग्रेनेड ब्लास्टमुळे पूर्ण आमचा फ्लोअर पेटला. आगीच्या झळा आणि धूर सगळं आमच्या रूममध्ये यायला लागला. खात्री झाली की आपण इथं जळून मारणार आहे. मी रॉय साहेबांना पण सांगितलं की आम्हाला जळून मारणार आहे काही वेळात सर, आम्हाला रिइन्फोर्समेंट किंवा मदत, नेव्हल कमांडोज या ठिकाणी येणं आवश्यक आहे. पण त्यावेळेला मग आम्ही निर्णय घेतला की इथं जळून मारण्यापेक्षा आपण बाहेर जाऊन लढाई करून मरू. कारण ते आम्हाला समोर दिसत होते, 4थ्या मजल्यावर आहेत, अंधार होता, पण जाळाचा अंधारात ते दिसत होतं. लाईट तर पूर्ण गेलेल्या होत्या त्यांनी पेटवल्यामुळं. म्हणून आम्ही 2 टीम बनवल्या. मी, राजवर्धन, अमित खेतले माझा बॉडीगार्ड, राहुल लेफ्ट साईडनी, PI ढोले, PSI काकडे आणि पुरू नौशेरे राईट साईडनी. मेलो तर एक टीम कुठली तरी मरावी अशी अपेक्षा ठरून आम्ही गेलो. आणि लेफ्टनं आम्ही जात असतानाच त्यांनी आमच्यावर रॅन्डम फायर 4थ्या मजल्यावरनं केला. 3 गोळ्या अमितला लागल्या, 2 पायामध्ये, त्याच्या दोन्ही पायाचे ऑपरेशन झाले. पोटातनं त्याच्या जी गोळी गेली ती राहुलच्या पोटात लागली. राहुल जाग्यावर धारातीर्थी पडला. मी आणि राजवर्धन सगळ्यात पुढे होतो. आम्ही ते क्रॉस करून बॉलरूम पर्यंत पोहोचलो शकलो. बॉलरूम मधून आम्हाला नंतर फायर ब्रिगेडनं 3:30-4ला, पण हे सगळे अमित आणि सगळे जे गोळे गेले पाठीमागच्या रस्त्याने खाली आले. 1 तास तर माझ्याकडे कम्युनिकेशन, कारण मोबाईल मी पहिल्याच 10 मिनिटात टाकून दिलेला होता. कारण कामाच्या पेक्षा मीडियाचेच फोन जास्त यायला लागले, ते सगळे फेकून लिटरली वी थ्रू द फोनचा सगळं वायरलेसवर कम्युनिकेशन सुरू केलं. त्यामुळे कम्युनिकेशन 3 ते 4 वाजेपर्यंत माझं आणि राजवर्धनचं मिळतच नव्हतं. त्यामुळे आम्ही दोघं मेलेलो आहे ही खात्री सगळ्यांना झाली. म्हणजे माझ्या गावी कोकरूडला फ्युनरलची तयारी पण झालेली होती, सगळा विषय आहे. पण दुसऱ्या दिवशी मी सगळ्यात पहिला मृतदेह कुणाचा आणायला गेलो असेल तर राहुल शिंदेचा. मी मृतदेह ज्यावेळेला, त्यावेळेला टेररिस्ट जिवंत होते, पण मृतदेह मला माहित होतं तो गेलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी आणायला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्याचा मृतदेह जळालेला होता. डोळे सताड मात्र उघडे होते. त्याची रायफल खांद्यावरती बट होता, बॅरेलवरच्या दिशेनं रोखलेली होती आणि ट्रिगर गार्डमध्ये त्याची उंगली होती. आणि त्याचे डोळे मला साक्ष देत होते, सर तुमच्या शब्दाला मी जागलो की नाही. सोलापूर जिल्ह्यातला सुलतानपूरचा हा एकुलता एक कोवळा मुलगा, म्हणजे 21 वर्ष वय असेल त्याचा. त्याच्या वडिलांशी मी आजही बोलत असतो, म्हणजे ज्या वेळेला मला वेळ मिळेल त्यावेळेला.
पहा ना काय कमिटमेंट आहे. तुकाराम मुंबाळे 55 वर्षाचे अंमलदार कसाबला झडप घालून पकडतात, 5 गोळ्या पोटामध्ये घेतात तरी ती पकड ढिली करत नाहीत आणि एक अतिरेकी जिवंत पकडला जातो. इतिहासात एक वेगळं पान लिहिलं जातं. काय कमिटमेंट आहे. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते या रब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे.